गुड मॉर्निंग. आम्ही आहे शिर्डीला. आमचा अचानक प्लॅन अय्यो कसला दिसतंय. आमचा त्र्यंबकेश्वरवरून आलो आम्ही आणि आमचा प्लॅन चेंज झाला आणि आम्ही शिर्डीला राहिलो. आता चाललो आहे आम्ही घरचा. आम्ही त्या दिवशी शिर्डीमध्येच राहिलो. रात्री 9 वाजता पोहोचलो होतो. त्याच्यामुळे आम्ही ब्लॉग तिकडे तुम्ही फर्स्ट पार्ट बघितला नसेल तर तिकडे जाऊन बघा. आम्ही तिथे एंड केलेला आहे आणि तिथून आम्ही सकाळी 8 वाजता उठलो, दर्शनाला चाललो आहे. हे सगळे हॉटेल्स आहेत. इथून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावरती मंदिर आहे आणि हे सगळे आम्ही चाललो आहे चालत आणि खूप वैताग आलेला, पण खूप मस्त पण वाटतं. कारण की साईबाबा आणि शिर्डीला मी पहिल्यांदा चाललेली आहे. शिरगावला तर मी गेली आहे प्रति शिर्डीला. तुम्ही गेलात का मला कमेंट करून सांगा. खूप छान असा अनुभव होता. आणि आतमध्ये ना आम्हाला मोबाईल अलाउड नव्हतं, त्याच्यामुळे मोबाईल लॉकरमध्ये होते. तर बाकीचं काही शूट आम्हाला घेता आलं नाही. आणि आम्ही हे गुलाब घेतले आहे देवासाठी, तिथं आम्ही अर्पण करणार आहे. आणि आम्ही चाललो आहे आता दर्शनाला आतमध्ये. आणि मोबाईल आम्ही तिथेच ठेवून देतो आहे गाईज. तर त्याच्यामुळे मी काही शूट केलेलं नाही. पण जर तुम्ही कधी मंदिरात गेलेही नसेल तर तुम्ही एकदा तरी या साईबाबा शिर्डीला. आणि हे बघा इथे आहे चावडी, जिथं ते बाबा असायचे आणि खूप मस्त मंदिर होतं. मला तर एवढं आवडलं, खूप छान होतं. हे बघा श्रींची चावडी, खूप मस्त. इथपर्यंत मोबाईल अलाउड होता, त्याच्यापुढे मोबाईल अलाउड नव्हता. इथे ते विश्राम करायला यायचे, खूप मस्त होते. आणि हे बघा छोटे छोटे फोटो. आणि इथं खूप लोक होते, गर्दी पण होते. आणि 8 वाजताचं आमचं दर्शनाचं होतं, पण आम्ही काही गेलोच नाही. आम्हाला झालं होतं 8:30 ऑलरेडी, जायला खूप लेट झालं होतं आम्हाला. तिथून आम्ही डायरेक्ट निघालो शनेश्वर मंदिराला, कारण की दर्शन घ्यायला आम्हाला 2 तास लागले. आणि तिथून आम्ही तिथं मस्त प्रसाद वगैरे घेतला आणि मग निघालो. कारण की तिथं आम्हाला मोबाईल अलाउड नव्हता, त्याच्यामुळे मोबाईलचे जे शूट होते ते आम्हाला घेताच नाही आले गाईज. त्याच्यामुळे सो सॉरी गाईज. आणि हे बघा कसलं मस्त असं साईबाबांचं मंदिर आहे. आणि हे लांबून मी घेतलेलं आहे ह्याचं फुटेज, की बाबा तुम्हाला तेवढं तरी मंदिर दिसावं. आणि तुम्ही गेलेत का मला सांगा. हे खूप मोठ्या मोठ्या रांगा होत्या, 7, 8, 9, 10 नंबर काय खूप होतं. आम्हाला तर काहीतरी 7व्या नंबरमधनं आमची रांग चालू झाली. तिथून पुढे म्युझियम होतं. आतमध्ये म्युझियममध्ये पण खूप सारे मस्त त्यांचं सगळं ठेवलेलं आहे साईबाबांचं. त्यांचे कपडे, त्यांचे ते जेवण बनवत होते ते सगळं व्यवस्थित ठेवलेलं आहे. आणि मी किती वर्षानंतर ते बघते आणि मी त्यांचे मालिका, त्यांचे एपिसोड मी सगळं पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये खूप सुंदर आहे. आणि ही मूर्ती बघा किती सुंदर आहे. खरंच शिर्डी हे गाव एवढं भारी आहे, किती छान आहे बघा. कसं कलाकृती कशी केली आहे की त्याच्यातून पाणी पडतं आहे, काय माहिती कसं काहीच. पण असं झालं. आणि हॅलो, तर आम्ही पोचलो आता शनेश्वर मंदिरामध्ये. तुम्हाला माहिती असेल तिथून फक्त 30 किलोमीटर अंतरावरती आहे, 60 किलोमीटरवरती आहे. आणि आता इथं आम्ही गाडी लावली आणि तिथेच आम्हाला हे भेटले. आणि इथं गंडवतात गाईड सगळ्यांना, आम्हाला पण असंच गंडवलं. कारण की आतमध्ये इकडे मंदिराला पार्किंग वेगळी होती आणि आम्हाला इथेच अडवलं. आणि म्हणले की इथेच पार्किंग करायची, इथं फ्री पार्किंग आहे. आणि हे एवढं आम्हाला सामान त्यांनी 600-700 रुपयाचं घ्यायला लावलं, जे की तिकडं कमीमध्ये मिळत होतं. पैशाचं काही नाही, पण असं गंडवणारे लोक असतात, त्याच्यामुळे तुम्ही सावध राहा गाईज. आणि इथून मग चला आपल्या मागे शनी आहे तर आपण हे घेऊन टाकूया. आणि हे माझे मम्मी पप्पा आहेत आणि ते सांगत होते अशी पूजा करायची तुम्ही जर मंदिरात पहिल्यांदा आल्या आहेत. हां, तर आम्ही पहिल्यांदा आलो होतो. तर ते सांगत होते की दर्शन घ्यायचं आणि मागे बघायचं नाही, तिथं तेल अर्पण करायचं, कुठे काय नारळ फोडायचं, ते सगळं आम्हाला ते सांगत होते. भावाला पण आणि वहिनींना पण त्यांनी सांगितलं. आणि हे आता मी चाललो आहे आतमध्ये दर्शनाला. इथे काही बंधन नव्हतं मोबाईलचं, त्याच्यामुळे आम्ही फुल मोबाईल घेऊन चाललो होतो, आम्हाला काहीच नव्हतं. पण खूप सुंदर होतं हे पण मंदिर, गर्दी काहीच नव्हती मंदिरामध्ये. परिसर पण खूप छान होता, व्यवस्थित होता सगळ्या गोष्टी. तुम्ही आल्या आहात का. आणि हे बघा हे 9 ग्रह म्हणजे मंगळ, शुक्र, शनी, जे काय आहे ते, शुक्र, शनी, मनी जे आहे ते. आणि हे बघा गाईस, त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही हे सगळं करत आहे. माझा भाऊ आणि वहिनी वगैरे ते सगळे, वहिनींचे ब्लॉग चालू आहेत. मम्मी बसली पोरीला घेऊन मस्त, आणि रिया माझ्याकडे होती. आणि हे काळा कापड होता काहीतरी, त्याच्यामध्ये ते जे हे होतं त्याला हे करायचं. आणि हे बघा हे मंदिर आहे. तर मी असं ऐकलं होतं की इथे ना घराला दरवाजे नाहीत, पण ते खूप वर्षाआधी नाहीत आणि असतील पण, जिथे जुने गाव आहे. पण इथे सगळ्याला होते, वॉशरूमला वगैरे सगळं होतं. त्याच्यामुळे मी असं ऐकलं होतं की इथे ना चोरी होऊ शकत नाही. आणि ते रिअल कहाणी आहे. तुम्ही ऐकलं आहे का हे मला सांगा. आणि हे बघा ना तुम्ही मंदिर हे म्हणजे कसं असतं की मंदिरामध्ये दरवाजे असतात. हा देव डायरेक्ट ओपनली आहे, किती सुंदर आहे. म्हणजे डायरेक्ट ओपनली दर्शन घ्यायचं, काही लाईन नाही, काही नाही, काहीच नाही. खूप सुंदर होतं. आणि हे नवग्रह आहेत.
आणि त्यांचं हे मंदिर बांधलेलं आहे त्यांनी. मंगळ, शुक्र, बुध, गुरु वगैरे जे आहेत त्यांचं सगळं ते बांधलेलं होतं आणि मस्त होतं. आणि आम्ही तिथला प्रसाद तर बापरे, एवढा छान ती बर्फी होती ना, मला खूप आवडली. मस्त दर्शन झालं. म्हटलं चला आता थोडीशी शॉपिंग करूया. शॉपिंग वगैरे केली, घेतलं इथून थोडंफार सामान आणि इथं आम्ही थोडंसं खायला आलो कारण की खूप भूक लागली होती. मग आम्ही इथून वडापाव खाल्ला थोडासा कारण की आम्हाला रात्री जेवायचं होतं, नॉनव्हेज खायचं होतं त्याच्यामुळे. आणि हे बघा किती सुंदर आहे. 2 दिवसाची ट्रिप होती गाईज आमची, पण खूप मजा आली कारण की थोडासा फॅमिलीला पण वेळ द्यावा आणि द्यायलाच पाहिजे वेळ, आणि थोडंसं आपल्या कामामधून पण वेळ काढून स्वतःसाठी काहीतरी करायला पाहिजे. तर आम्ही म्हटलं दुसरं कुठं नाही तर देवाला जाऊयात, आणि देवाला आम्ही मस्त दर्शन घेतलं. हे रांजणगावचं मंदिर आहे, पण आम्हाला जायला खूप लेट झालं होतं त्याच्यामुळे ते काय आम्हाला भेटलंच नाही त्याचं दर्शन, आणि खूप लांब होतं त्याच्यामुळे. पण म्हटलं की चला, पोरं पण खूप वैतागले आहेत. इथून आम्ही डायरेक्ट ह्या हॉटेलला पोहोचलो, हॉटेल 6060. आणि तुम्हाला सांगते इथं ड्रम होता आणि त्या ड्रमलाच त्यांनी झोका बनवला होता. आणि बघा किती सुंदर कलाकृती आहे नाही का. पण आम्ही बसू शकत नव्हतं गाईज, ते फक्त छोट्या पोरांसाठी होतं. आणि रिया इथं बसली आहे, त्याच्या जोडीलाच लगेच आम्ही सगळे म्हणतो की आम्हाला पण बसायचं, पण आम्ही काही बसू नाही शकलो. इथून बघा हे आले आणि आम्ही म्हणत होतो की काय ऑर्डर करायचं, पण मस्त होतं. आणि हॉटेलला गर्दीच नव्हती, तेव्हा आमच्या लक्षात नाही आलं की हॉटेलला गर्दी नाही आहे म्हटल्यावरती इथलं जेवण पांचट असेल. पण आम्हाला खायचं होतं नॉनव्हेज, तर इथं आम्हाला व्हेजच दिसत होते सगळीकडं. मग एकच हे होतं दिसलं आम्हाला पटकन, आणि 11 वाजून गेलेले. म्हटलं पहिलं आपण जेवायला जाऊया. आणि हे दोघी बघा किती मस्त, किती लहान पण एवढं भारी असतं. एन्जॉय इट, काहीच नाही टेन्शन, कामाचं टेन्शन नाही, पैशाचं टेन्शन नाही, कसलंच नाही. आणि तुम्हाला सांगते जेवायचं तर आम्ही व्हिडिओ काढलाच नाही कारण की जेवणच एवढं पांचट होतं. आमचं सगळं भारी झालं पण तेच लय घाण झालं, पण असू द्या.